तर भाजपाकडून नवनीत राणा ह्या उमेदवार असतील असे संकेत रवी राणा यांनी दिलेत। अमरावतीतून नवनीत राणा ह्या निवडणूक लढवणार आहेत असं सुद्धा रवी राणा यांनी म्हटलंय। आमदार रवी राणा यांनी याबाबत वक्तव्य केलंय। तर आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केले, नवनीत राणा याच अमरावतीतून उमेदवार असतील असे संकेत त्यांनी दिले। तर आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केलेलं आहे। भाजपाकडून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळणार असे संकेत त्यांनी दिलेत। अमरावतीतून नवनीत राणा याच निवडणूक लढवणार असं सुद्धा रवी राणा यांनी म्हटलंय। देशा लेवलवर जर नवनीत राणाला संधी मिळत आहे काम करायची मोठ्या पक्षामध्ये, तर नक्कीच आमचं सगळे एकमताने पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करून एनडीएचे घटक म्हणून युवासन पार्टी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी राहील आणि 3 लाखापेक्षा जास्त लीडने नवनीत राणा अमरावती जिल्ह्यात निवडून येतील असा विश्वास मी भाजपाच्या सगळ्या नेत्यांना देतो आणि एनडीएचे सगळे घटक म्हणून आम्ही काम करू। राष्ट्रीय कार्यकारिणी युवासन पार्टीची, महाराष्ट्राची कार्यकारिणी आणि तालुका जिल्हास्तरीय कार्यकारिणी सगळ्यांनी एकमताने ठराव घेतला। देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय संकेताप्रमाणे घेतील त्याप्रमाणे आमचा पूर्ण एकमतानं त्यांना पाठिंबा आहे। एनडीएचे घटक म्हणून राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी युवासन पार्टीच्या एका कार्यकर्त्याला आम्ही खासदार बनवलं। त्या खासदार बनल्यानंतर त्यांनी देशामध्ये जे नाव उंचवलं